सायरन वाजला, लोक बंकरमध्ये पळाले आणि तिथं सुरू झालं डेटिंग. मंडळी, इस्रायलमध्ये सध्या सतत हवाई हल्ल्याचा धोका असल्यामुळं सायरन वाजताच लगेच लोकांना बंकरमध्ये जावं लागतं. या भीतीच्या वातावरणात लोकांचं आयुष्य थोडं तरी सोपं व्हावं म्हणून इस्रायलनं काही वेगळे ॲप्स तयार केले आहेत. त्यातलं सर्वात चर्चेत आलेले ॲप म्हणजे बॉम्ब शेल्टर डेटिंग ॲप. सायरन वाजल्यावर जे अविवाहित मुलं मुली एकाच बंकरमध्ये लपतात त्यांना हे ॲप एकमेकांशी जोडतं. बंकरमध्ये किती लोक आहेत, त्यात किती पुरुष आहेत, किती स्त्रिया आहेत आणि किती सिंगल आहेत हेही हे ॲप दाखवतं. बंकरच्या प्रवेशद्वारावर QR कोड लावलेला असतो. तो QR कोड स्कॅन केला तर कोण कोण आत गेले याची देखील माहिती मिळते. याचा उद्देश असा आहे की भीतीच्या क्षणी लोकांनी एकमेकांशी बोलावं, भावना शेअर कराव्यात आणि ताण कमी व्हावा. याशिवाय शेल्टर ट्रॅकर नावाचं ॲप लोकांना किती वेळा बंकरमध्ये जावं लागलं याची नोंद ठेवतं. आणि शॉवर रिस्क डिटेक्टर हे ॲप सायरनच्या पॅटर्नवरून पुढचा इशारा कधी येईल याचा अंदाज देतं. म्हणजेच आंघोळ करताना अचानक येणारा अडथळा टाळता यावा आणि युद्धाच्या काळातही लोकांचं आयुष्य सोप्या आणि तितक्याच सामान्य पद्धतीनं चालावं म्हणूनच हे ॲप बनवण्यात आले.